आणि जाऊबाई आम्ही बनवत आहोत पातर आणि दुरण। नमस्कार मित्रांनो, आम्ही आलेले आहोत शेतामध्ये। तर ज्वारीची भाकर आहे, चुलीवरची आहे। मित्रांनो, संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहे आणि तुम्ही बघू शकता आता सुद्धा। नमस्कार मंडळी, आज मी आलेले आहे गावाकडे आणि तुम्ही बघू शकता आज आमच्या शेतामध्ये लावलेला आहे इथे कापूस आणि इथे आम्ही खत टाकत आहोत। तर चला आपण आता शेतामध्ये खत टाकू, कापसाला खत टाकू। तर इथे आपल्याला आता थोडं खत टाकायचं आहे। बापरे, एवढं वाकून नाही टाकायचं म्हणते, असं ताई म्हणते, म्हणजे असं आदर असं तर खत मुलं लोक टाकतात, पण आता लेकरं भेटत नाही म्हणून आम्ही घरचे घरीच लोक टाकायलो। नमस्कार मित्रांनो, आम्ही आलेले आहोत शेतामध्ये। तर आता इथे शेतामध्ये येऊन आम्ही इथे थंडगार मध्ये इथे बसून आम्ही इथे जेवण करत आहोत। बघा तुम्ही बघू शकता, इथे आलेले आम्ही भाकर आणि याच्यावर आता काय काय भाजी आहे आपण बघू शकतो। चला इथे आपण आता जेवण करू। तर शेतामध्ये जेवण केलेलं खूप भारी लागते, 5 स्टार हॉटेलपेक्षाही खूप भारी। तर इथे आता जावाबाई बसलेले आहे, बाकीचे बाजूला बसलेले आहे, कॅमेराच्या मागे बसलेले आहे। तर हे बघा कपड्यामध्ये बांधून आणलेलं आहोत। हे बघा, हे ज्वारीची भाकर आहे, चुलीवरची आहे, चुलीवरची भाकर। त्याच्याबरोबर आणलेला आहो आम्ही काकडी, इथे आणलेला आहो आम्ही काकडी फ्राय, म्हणजे तव्यावर आम्ही इथे काकडी फ्राय केलेली आहे बघा, काकडी। आणि त्याच्याबरोबर आहे आपलं घरचं लोणचं आणि हे आणलेलं आहो आम्ही वांगीची रशीवाली भाजी। आता आम्ही हातावर असं भाकर घेऊन आम्ही इथे जेवण करणार आहोत। तर शेताकडे खूप मजा येते, खूप भारी वाटते आणि वातावरण तर एवढं थंडगार आहे ना, आणि असं सगळीकडून हिरवगार। शेतामध्ये काही ना काही शेतामध्ये पीक झालेलं आहे, सोयाबीन वगैरे, कापूस वगैरे। तर आमचा हा शेत आहे आणि तुम्ही बघू शकता हा आमच्या शेतामध्ये हा पंखा आहे, हे बघा, हा आमच्या शेतामध्ये पंखा आहे। आता हा पंखा कोणत्या कामामध्ये येतं मला काय माहित नाही, तुम्हाला जर माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा। कुठे बी आपण लगनसरीमध्ये जातो ना, हुब्यानं खायचं आणि हुब्यानं हागायचं, हे तर झालेलं आहे, तुम्हाला सुद्धा माहित आहे। पण पहिले पूर्वी लगनसरीमध्ये आपण जेवायला बसायचो तर आपण कशावर जेवण करायचो तुम्हाला माहिती आहे काय? तेव्हा ना पळसाच्या पानाचे ना एक पातर बनायची, तसंच दोना सुद्धा बनायचं, पातर आणि दुरण। पळसाच्या पानाने, आम्ही त्याला ढाकडाचे पान म्हणतो, पण मराठीमध्ये त्याला पळसाचं झाड म्हणतात। त्या झाडाचं आज आपण बनवणार आहोत पातर आणि दुरण। तर इथे जाऊबाईनं पातरसाठी ना पानं तोडत आहे। हे आहे पळसाचं झाड, हे बघा। आता ना नवीन सीझनचे हे पळसाचं पानं आहे आणि खूप छान असतात। आता याचे आम्हाला ना दुरण आणि पातर बनवायचं आहे। तर त्या पळसाच्या झाडाची पानं तोडून आम्ही पातर आणि दुरण करणार आहोत। मंडळी, हे आहे पळसाचं पान। आज ना मी, माझी सासूबाई आणि जाऊबाई आम्ही बनवत आहोत पातर आणि दुरण। आपण त्याच्यामध्ये ना पूर्वी लग्नामध्ये जेव्हा बसायचो जेवायला, तेव्हा आपण जमिनीवर पातर आणि दुरणवर आपण जेवण करत होतो। चला तर मग तुम्हाला मी दाखवतो पातर कसं बनवतात। तर इथे जाऊबाई बनवत आहे आणि इकडे सासूबाई बनवत आहे, त्यांचं शिकून मी सुद्धा बनवत आहे। तर चला आपण आता पातर कसे बनते ते बनवू। हे बघा, असे पानाला पान जोडायचं, दाखवत आहे आता ताई, दाखवत आहे, इकडे बनवत आहे, असं पानाला पान जोडायचं। आता मी यांचं बघून करत आहे, मला एवढं माहित नाही। तुम्ही कधी पळसाच्या पानाच्या पातरवर जेवण केलं का? मला कमेंट करून सांगा। आणि ही आहे अगरबत्तीची काडी। मला तर काही जमत नाही, मी बघत आहे बस। मला तर काही जमत नाही, मी बघत आहे, मला काही समजतच नाही। असं पानाला पान कसे लावायले? जाऊबाईला जमत आहे, इकडे खूप छान प्रॅक्टिस, खूप भारी आहे। खूप छान जमलेली आहे। आज ना आम्ही याच्यावर जेवण करणार आहोत, कारण प्लेट वगैरे घासायला पण खूप भारी लागते ना, म्हणजे भारी होऊन जाते। त्याच्यासाठी ना असं पातर बनवून याच्यावर जेवण करून घ्यायचं। आता आपली पातर झालेली आहे तयार, आपल्याला दुरण बनवायचं आहे। आमची
जाऊबाई कोणत्याही कामाला खूप जास्त एक्सपर्ट आहे. आम्ही त्यांच्यापासून खूप छान शिक घेतो. बघा इथे आपली झालेली आहे पातर तयार. बघू शकता, याला कसंही केलं तरी हे निघणार नाही. त्याच्यावर आपण वरण भात चपाती भाजी सगळं खाऊ शकतो. जमली की नाही जाऊबाईला हे मला कमेंट करून सांगा, जमली की नाही, कशी वाटते ही पातर. आता आपण इथे दुरण बनवत आहोत. सासूबाईला पण नाही जमलं. किती छान वाटत आहे ना. असं पूर्वीचे लोक ना असे बसून याच्यावर जेवण करत होते पंक्तीमध्ये. कारभारी पण येत आहे इकडे. हे बघा, हा लेल दे, हा लाचा पुन्हा जो करून नाही. हे बघा, ही झालेली आहे आपली पातर तयार. आणि हा झालेला आहे आपलं दुरण. याच्यामध्ये आपण वरण घेऊ शकतो. भाजीचं पात्रवर ठेवून द्यायचं असं. आता आम्ही भाकऱ्या करत आहोत चुलीवर. आणि आज ना खूप जास्त हवा सुद्धा आहे. हवामुळे ना आग सुद्धा बरोबर पेटत नाही. तरी ते आम्ही इथे बाज लावलेले आहे. बाजाला असं काही बी झाकून ठेवायचं म्हणजे हवा कमी यायसाठी. तरी पण हवा आज खूप जास्त आहे. पाऊस नाही पण हवा खूप जास्त आहे. तर त्याच्यामुळे बघा इथे भाकऱ्या बाहेर, आमची तिकडची चूल आहे पण तिकडे खूप जास्त हवा आहे म्हणून आम्ही आज इथे पोर्स मध्ये चुली मांडलेली आहे पत्रावर. इथे आम्ही 2 जण्या भाकऱ्या करत आहोत. जाऊबाई भाकर करत आहे, मी भाजत आहे. म्हणजे खूप हवा आहे त्याच्यामुळे ना एकट्या माणसाला ना होत नाही. त्याच्यामुळं आमची चूल तिकडची जुनी आहे पण तिकडे खूप मुश्किल व्हायला, म्हणजे खूप जास्त हवा आहे. त्याच्यामुळे आम्ही पोर्स मध्ये चूल मांडलेली आहे. हे बघा चुलीवरची भाकर, ही आहे चुलीवरची भाकर. आता आहे मच्छीचा रस्सा, एकदम ताजा मच्छी, ती पण छोटी बारीक मच्छी. आम्ही त्याला टेपरी मच्छी बोलतो. तुम्ही काय म्हणता मला कमेंट करून सांगा. आता बघा, आता कसं म्हणजे आता हवा कमी झाली तर लाकडं कसे जळतात. आणि आता ना पावसाळ्यामध्ये लाकडं ना थोडे वल्लेसर होऊन जातात. त्याच्यामुळे ना आग लवकर पकडत नाही. चुलीवर भाकऱ्या करणं खूप मेहनत असते बरं. गॅसवर खूप लवकर होतात पण जेवढी चुलीवरची भाकरीमध्ये चव असते ना तसं गॅसवरच्या भाकरीला चव अजिबात नसते. मेहनत खूप असते. असं दुप्पट मध्ये बसावं लागते. मित्रांनो, संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहे आणि तुम्ही बघू शकता आता सुद्धा जास्त अंधार नाही झालेला आहे. तर माझी कापसाची शेती आहे. आणि चला तर आज आम्ही काय बनवलं ते तुम्हाला मी दाखवते. इकडे बघा, भाकऱ्या बनवत आहे आम्ही चुलीवर. आणि इथे बनवलेली आहे मी मटणाची भाजी. आणि 7:30 वाजताच गावाकडच्या लोकांचं जेवण होऊन जातो हे तर तुम्हाला माहीतच आहे. 7:30 वाजता सगळे जेवायला बसलेले आहे. आणि ते ताई भाकऱ्या करत आहे गरम गरम, एकदम कडक कडक भाजत आहे. आणि 7:30 वाजता इथे गावाकडच्या लोकांचं जेवण झालेलं आहे. मी बाहेर राहते, तिथे मी 7:30 वाजता चहा नाश्ता करते आणि इथे 7:30 वाजता जेवण झालेलं आहे. इथे आमचा सिंबा आहे. आमच्या सिंबाचं पण जेवण झालेलं आहे. बघा बघा आमचा सिंबा कसं करतो. सिंबाचं पण जेवण झालेलं आहे व्यवस्थित. मस्त एक भाकर झालेली आहे सिंबाचं जेवण करून.
वाव, सगळ्यांना जय सेवालाल. मी आलेली आहे आता सकाळी शेतामध्ये आणि आमच्या शेतामध्ये इथे कापूस लावलेला आहे ना, तर आज त्याचा वक्कर पाळी करत आहे. तर माझं दीर करत आहे तिकडे मागे वक्कर पाळी. जाऊबाई काय की त्याच्या मागे फिरून एक एक मोठे मोठे दगड असतात ना शेतामध्ये, ते उचलून फेकायली. आणि किती छान वाटायला ना, खूप छान वातावरण आहे सकाळचं. सकाळी आता 7:30 वाजलेले आहे आणि एकदम थंडगार वातावरण आहे. आमचं चहा नाश्ता म्हणजे एक एक भाकर खाऊन झालेला आहे. एवढ्या लवकर इकडे जेवण होऊन जातो, तर नाश्ता वगैरे करायची काही गरजच नाही. हे बघा, आणि हा वखरला गेल्यामुळं किती छान वाटतो ना, एकदम काळोभूर रान वाटतो. गवत वगैरे तर सध्याला आलं नाही अजून. बैलाच्या तोंडामध्ये ना ते मुचका टाकून आहे, कारण खाली ते तोंड लावतात ना कापसाला याला. सगळ्यांना जय सेवालाल. मी आलेली आहे गावाकडे आणि तुम्हाला मी दाखवणार आहे की आज माझ्या शेतामध्ये काय लागवड केलेलं आहे. तर हा आहे हळदीचा शेत आणि आम्ही हळद लावलेलं बघू शकता. 8-10 दिवस झालेले हळद लावून, तरी आमच्या हळदीला एकदम मस्त पानं सुद्धा फुटलेले आहे, खूप छान. आणि याच्या बाजूला या साईडला आणि या साईडला मिरचीचं पण लागवण केलेलं आहे. दाखवू शकते तुम्हाला इकडून. हे बघा, हा मिरचीचा रोप आहे, आता सध्याला खूप बारीक आहे. तर तुमच्या शेतामध्ये काय पीक पेरलेलं आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहे हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. ही आहे पांढरी तूर. तर जाऊबाई आता तूर लावत आहे, हातानेच लावत आहे. बघा, तूर लावून त्याला वरून माती झाकून दिलेली आहे. हे बघा, हे ना लवकर येते, म्हणजे हे दिवाळी दसऱ्याच्या आधीच येऊन जाते. असं हाताने लावून त्याला झाकून द्यायचं.